पुन्हा एकदा बीडमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। राज्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे। मस्साजोगचे सर्प हत्या प्रकरणात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा चेहरा उघडा पडला। येथील स्थानिक गुंडांच्या वरदहस्ताने अवैध धंदे आणि दहशतीच्या माध्यमातून खंडणीचे होणारे प्रकार समोर आले। अद्यापही येथील गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे। त्यातच आता बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। जन्मदात्या पित्याकडून आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महिलांवरील अत्याचार आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। पोलिसांकडून तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला जात असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे। त्यातच बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केला। या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नेकनूर येथील एका गावात पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता। या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली तर मुलगी घरी एकटीच होती। शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटच्या मुलीवर अत्याचार केला। मुलीची आई पुण्यावरून परत आल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला। त्यानंतर पीडितेच्या आईने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली। दरम्यान आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या नराधम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे। अशा घटनांनी समाजाला हादरवून टाकला आहे। बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। हे केवळ कायद्याचंच नव्हे तर समाज म्हणून आपल्या सर्वांच्या जागरूकतेचं आणि जबाबदारीचं लक्षण आहे।